जर तुम्ही हडपसर लोकेशनला घर शोधताय किंवा सोलापूर रोडला तुम्हाला आता काय डेव्हलपमेंट आहे सध्या हे बघण्याची इच्छा आहे, तुम्ही पुण्यात आहात, पुण्याच्या बाहेर आहात, हडपसरमध्ये आहात, तर चला आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा किंवा मला कॉल करून विचारा, व्हॉट्सअप करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे सोलापूर रोड शिवाळवाडी आणि ही तुम्ही माझ्यासमोर बघू शकता ऑर्चिड स्कूल आणि ही पोद्दार स्कूल. आणि ह्या दोन्ही स्कूलपासून हाकेच्या अंतरावर म्हणजे लेस दॅन 1 मिनिट वॉक एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे. मेन सोलापूर हायवेपासून प्रोजेक्टचं लोकेशन साधारणतः 500 मीटर आहे आणि या स्कूल्सचं लोकेशन साधारणतः 200 आणि 300 मीटर इतकं आहे. जर तुम्हाला सोलापूर रोडला प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण की ह्या वेसिनिटीमध्ये या परिसरात न्यू लॉन्चेस फार कमी आहेत. तर हा एक न्यू लॉन्च आलेला आहे. साधारणतः 5 ते 6 एकरचं लँड पार्सल आहे आणि ते 2 आणि 3 BHKचे छान असे मस्त फ्लॅटचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही सोलापूर, बीड, लातूर, पंढरपूर, तुळजापूर या एरियातून असाल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि साईट व्हिजिट बुक करा. तुम्हाला यायला शक्य नसेल तर आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून पण तुमची व्हिजिट अरेंज करू शकतो. त्यानंतर तुम्हाला आवडला प्रोजेक्ट वाटलं तर तुम्ही व्हिजिटला येऊ शकता. हे बघा, ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. आपण साधारणतः 1 मिनिट तिथे पोहोचलेलो आहोत. हे समोर जे दिसतंय हाच प्रोजेक्टचा एंट्री रोड. सिक्युरिटी केबिन दिसते, तिथंच प्रोजेक्टचं लोकेशन आहे. बघा, हा प्रोजेक्ट ऑर्चिड स्कूलपासून डिस्टन्स मला वाटतं 200 मीटर असेल आणि पोद्दार स्कूलपासून तर हार्डली 100 ते 150 मीटरच. हे बघा, हे प्रोजेक्टचं लोकेशन. आणि आता कामही चालू झालेलं आहे. आता आपण आज जाऊ शकत नाही सकाळी. बघा, ही समोर पोद्दार स्कूल आणि इथून जो सोलापूर हायवे आहे तो साधारणतः 500 मीटर. मी एक्झॅक्टली काउंट नाही केलेलं, पण 400 ते 500 मीटर जास्तीत जास्त आहे. या प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त इथे रेडी टू मूव्ह इनमध्ये रिसेलमध्येही भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि प्रोजेक्टला लागूनच मोठी बंगलोची सोसायटी पण आहे. आणि हे बघा, इथे हे स्पोर्ट्स क्लब आहे, मोठं क्रिकेटचं ग्राउंड आहे. हे बघा, बॉक्स क्रिकेटची सोय आहे, मोठं इथे क्रिकेटचं ग्राउंड आहे, वेल मेंटेन ग्राउंड आहे. इथे भरपूर टुर्नामेंट्स होतात. कारण की माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीतून मला हे ग्राउंड दिसतं. तर इथे टुर्नामेंट्स भरपूर होतात. त्या व्यतिरिक्त इथे पुढे थोडंसं गेलं तर मोठा जिम आहे, फिटनेस क्लब आहे. आणि बघू शकता हे हा चारी बाजूंनी ओपन आहे. तुमचा जो फ्लॅट तुम्ही घेणार तर त्या फ्लॅटच्या चारी बाजूला कुठल्याही प्रकारचा हायराईज टावर नाही आहेत. आणि एक ॲडव्हान्टेज या लोकेशनचा असा आहे की हायवेपासून हा लोकेशन जवळ आहे, पण तरीही तुम्हाला अतिशय पीसफुल अशी कम्युनिटी आणि एरिया मिळणार आहे. हे बघा, इथे असा फिटनेसचा क्लब आहे, जिमचा. आता आपण सोलापूर रोडपर्यंत जाऊयात. व्हिडिओ पाहत राहा. आणि लोकेशनचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गाडी तळापासून इथे यायला तुम्हाला हार्डली लागतात 4 ते 5 मिनिट. त्या व्यतिरिक्त बाहेर तुम्ही सोलापूर रोडला आल्याप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत, भरपूर बँक्स आहेत, शोरूम्स आहेत कारचे. आणि हे बघा, इथे भरपूर असे सोसायटीज आहेत. इथे रिसेलचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत, रेडी टू मूव्ह इन. प्राईस इथे रेडी टू मूव्ह इनचे स्टार्ट होते साधारणतः 65 लाखापासून पुढे. तर तुम्ही रेडी टू मूव्ह इन बघत असाल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अंडर कन्स्ट्रक्शन पाहिजे असेल तर आत्ता आपण जो प्रोजेक्ट बघितला तो तुम्ही बघू शकता. आणि प्रोजेक्टपर्यंत पूर्ण सिमेंटचा रोड आहे, कुठेही चिखल नाही, माती नाही. बघा, समोर तुम्हाला आता सोलापूर रोड दिसायला सुरुवात होईल. आणि हे बघा, इथे अशा प्रकारे अपार्टमेंट्स आहेत. तर इथे ऑप्शन्स भरपूर अवेलेबल आहेत रिसेलचे. तर जसं मी बोललो, सोलापूर रोडपासून हार्डली काही मीटरपासून दूर तुम्हाला हे फ्लॅट्स इथे अवेलेबल आहेत. अतिशय पीसफुल कम्युनिटी आहे, कुठलाही गोंगाट नाही, कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स नाही, त्रास नाही. आणि तुम्हाला माहिती असेलच, सोलापूर रोडला लवकरच डबल डेकर ब्रिज होतोय, मेट्रो येते. तर या रोडला आपण जे अप्रोच करू तर त्या रोडच्या आसपासच मेट्रोचं स्टेशन असणार आहे. म्हणजे तेही तुम्हाला
वॉकेबल डिस्टन्सवर आहे. तर जरी आता हडपसर किंवा हा एरिया थोडासा लांब वाटत असेल तुम्हाला सिटीपासून, तर एकदा मेट्रो स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला पुण्यात जाणं येणं इव्हन हिंजेवाडीपर्यंत निगडीपर्यंत जाणं खूप सोपं होणार आहे. हे बघा असं वॉटर टँक आहे इथे, पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, कॉर्पोरेशनचं पाणी आहे. हे अजून एक अपार्टमेंट आहे, इथेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. हा एक अपार्टमेंट आहे, इथेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त एक कमर्शियल कॉम्प्लेक्स झालेला आहे समोर. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. हे बघा हे असे अपार्टमेंट्स आहेत. तर इथे भरपूर प्रॉपर्टीचे ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही बिलीव्ह करत असाल की नाही मला नवीनच घर हवं आहे, रिसेल प्रॉपर्टी मी नाही प्रेफर करत, तर मग जो प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवला स्कूलच्या जवळ, तो तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. बघा इथे कॉस्मस बँक आहे, रोडला कोटक बँक आहे, HDFC SBI अगदी जवळ आहेत. समोर रिलायन्सचा स्मार्ट बाजार आहे, कारचे शोरूम आहेत. ही पण एक सोसायटी आहे, इथे आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे ते कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे मोठं, ज्यात साधारणतः 200+ शॉप्स आहेत. तर नियर फ्युचरमध्ये तुम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत डे टू डे, त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील. आणि शिवाय तुम्ही जर प्लॅन करत असाल बिझनेस करण्याचा किंवा छोटंसं ऑफिस तुम्हाला हवं असेल, तर तुम्ही या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये किंवा या रोडला भरपूर ऑप्शन्स आहेत. इथे तुम्ही प्रॉपर्टी घेऊन किंवा रेंट आउट करून शॉप ऑफिस तुम्ही तुमचं बिझनेसचं लोकेशन सेट करू शकता, जेणेकरून तुमचं कम्यूट कमी होईल. वॉक टू वर्क, वॉक टू होम कन्सेप्ट तुम्ही. हे बघा हा एक अपार्टमेंट आहे, इथे आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बघू शकता महिंद्राचं शोरूम आहे, हुंडाईचं शोरूम आहे, कोटक बँक आहे, समोर स्मार्ट बाजार आहे, इकडे समोर महिंद्राचं शोरूम आहे. त्या व्यतिरिक्त रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे. आणि इतके अजून भरपूर प्लॉट शिल्लक असल्यामुळे आता आणि रेसिडेंट्सची संख्या वाढत आहे, त्याच्यामुळे आता हळूहळू प्रोजेक्ट जास्त इथं येत आहेत, कमर्शियल रेसिडेन्शियल दोघंही. तर तुम्ही पुण्यात असाल, हडपसर साईडला प्रॉपर्टी घेण्याचे विचारत असाल, तर एकदा हा एरिया नक्की एक्सप्लोर करा. या व्यतिरिक्त आपल्याकडे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये अजून 5 ते 6 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मगरपट्ट्याचा एक टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे 500 एकराचा, रिव्हरव्ह्यू सिटी. त्यातही तुम्ही प्रॉपर्टी एकदा बघू शकता. खूप छान अशी इंटिग्रेटेड टाउनशिप आहे, जिथे वन टाईम मेंटेनन्स असणार आहे आणि स्टॅम्प ड्युटी फक्त 3% आहे. हे बघा हे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. आता मी आत काही जात नाही, आतला पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलला पेजला अपलोड केलेला आहे, तुम्ही तर बघू शकता जाऊन, तर नक्की बघा. तर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी बघत असाल तर ह्या तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. बघा समोर पीटर इंग्लंडचं शोरूम आहे, रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे, बँक आहे. इथे हे जे मी मगाशी बोललो की बंगलो प्लॉटची सोसायटी कुमार मिडोज, खूप छान बंगलो प्लॉट्स तिथे आहेत. आता ऑलमोस्ट सगळे सोल्ड आउट झाले. तर तुम्हाला बंगलो प्लॉट्सही बघायचं असेल आणि तुमचं बजेट करोडमध्ये असेल, 2 करोड 3 करोड, तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तिथे आपण ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल करू. त्या व्यतिरिक्त हा बघा इथे वॅन हुसेनचं शोरूम आहे, इथे HDFC बँक आहे, इथे हुंडा टू व्हीलरचंही शोरूम आहे. तर हा सोलापूर रोड आहे. इथून 15 नंबर चौक जो आहे तो साधारणतः 700 मीटरवर आहे. आणि गाडीतळ जे आहे मेन हडपसरचा लास्ट बस स्टॉप जो आहे, तर तो बस स्टॉप साधारणतः 1.5 किलोमीटर इथून आहे. मी एवढं हे कॉन्फिडन्सली का सांगतोय, कारण की इथे मी रोज सकाळी वॉक करायला येतो आणि वॉक करताना मी ॲपच्या माध्यमातून डिस्टन्स चेक करत असतो. तेव्हा इथे असं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, इथेही अपार्टमेंट्स आहेत, तिथे आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तेव्हा आता नवीन एक शॉप इथं कमर्शियल येतं आहे, ते नक्की काय अजून क्लिअर नाही आहे, शोरूम आहे की ऑफिस स्पेसेस असणार आहेत माहीत नाही. अशा प्रकारे हा सगळा सोलापूर आता डेव्हलप होतो आहे. आणि हे सगळं डेव्हलपमेंट साधारणतः 2 वर्षात खूप जास्त झालं आहे. तुम्ही 2-3 वर्षापूर्वी इथे आला असाल तर तुम्हाला दिसलं असेल की विशेष असं काही नाही आहे सोलापूर रोडला. पण आता सोलापूर रोड खूप डेव्हलप होतो आहे. आणि नियर फ्युचरमध्ये एकदा डबल डेकर ब्रिज झाला आणि मेट्रो आली तर याचं जे व्हॅल्युएशन आहे ते खूप वाढणार आहे. तेव्हा इथे लेन्स कार्डचं शोरूम आहे, बँक ऑफ बरोडा आहे, इथे टाटा मोटरचं शोरूम आहे, बजाजचं शोरूम आहे, मारुती सुझुकीचं सर्व्हिस सेंटर आहे, किरण मोटरचं. ही गव्हर्नमेंटची लँड आहे, मत्स्यपालन केंद्र, इथे माशांवर काहीतरी संशोधन होतं ते त्याचं एक केंद्र आहे. तर असा हा एकंदरीत परिसर आहे मित्रांनो. तर जर तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती हवी असेल किंवा ह्या एरियाबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, तेव्हा मी सगळी माहिती देईन. आणि प्रॉपर्टी बघत असाल ईस्ट पुण्यामध्ये तर एकदा इकडे नक्की येऊन जा. अजून रेट्स ॲज कम्पेअर टू बाकी हडपसरच्या एरियामध्ये खूप रिजनेबल आहेत.
कारण मलरपट्ट्याच्या आसपास आता 1.5 करोड 1.5 करोडच्या पुढेच प्रॉपर्टी आहे, इव्हन 2 BHK सुद्धा. तर इकडे अजूनही प्रॉपर्टीज 65-70 लाखच्या रेंजमध्ये आहेत. तर येणाऱ्या काळात इथे प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज करोडमध्ये होतील साधारणतः 3 ते 4 वर्षात. तर त्या व्हॅल्यूज ज्या आहेत किंवा ते जे ॲप्रिसिएशन आहे ती ग्रॅब करण्याची आता सुवर्ण संधी आहे. एकदा ब्रिजचं आणि मेट्रोचं काम चालू झालं की प्राइसिंग शूटअप होती. आता कोणी थांबू शकत नाही, ना तुम्ही ना मी, ना इव्हन डेव्हलपर, ना सरकार. प्राइसेस वाढणारच आहेत, त्या काही कमी होत नाहीत. तर बेटर वे तुम्ही आत्ताच मला कॉल करा, तिथल्या प्रोजेक्टची सगळी इन्फॉर्मेशन घ्या आणि लवकरात लवकर आपला फ्लॅट, आपलं स्वप्नातलं घर इथे बुक करून टाका. आत्ताच आपण बघितलं इथे 2 स्कूल अगदी जवळ आहेत. त्या व्यतिरिक्त अजून इथे 5 ते 6 स्कूल आहेत अगदी 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये. एक विनस वर्ल्ड स्कूल्स पण आहे इथे, तिथे तुम्ही मुलांना ॲडमिशन घेऊ शकता.